नमस्कार, कसे आहात? यम फूड मॅजिकमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज कोणाला जेवण्याचा मूड नव्हता, म्हणजे रोजची भाजी चपाती खाण्याचा मूड नव्हता. अगदी कंटाळा आला होता. अहो म्हणाले, मस्त गारठा आहे, काहीतरी भन्नाट असं कर. मग काय म्हणलं, राजस्थानची फेमस दाल बाटीच करावी. तुम्ही कधी खाल्ली आहे का हो? राजस्थानमध्ये गेलं किंवा राजस्थानी थाळी जरी मागवली तरीही त्यामध्ये हमखास असते. इतकी टेस्टी लागते ना, काय सांगायचं. मग लगेच लागले तयारीला बघा. पण रेसिपीला सुरू करण्याअगोदर जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि नक्की बेल आयकॉनच्या बटनला क्लिक करा. कांदा, टमॅटो, हिरवी मिरची चिरून घेतले, आले खिसून घेतले, लसूण जवळपास 1 गड्डा छान सोलून घेतला आणि खलबत्त्यात ठेचून घेतला. आता मी इथे 3 ते 4 वाट्या 4 माणसांसाठी हे पीठ घेतलेलं आहे. हे पीठ भरपूरच दळून आणते बाटीसाठी स्पेशल. थोडंसं जाडसर असतं हे पीठ, सुजी काढल्यासारखं. जर तुमच्याकडे हे पीठ नसेल तर तुम्ही 3 ते 4 वाटी रोजच्या गव्हाच्या पिठात 1 वाटी रवा घातला तरी चालेल. नाहीतर बाजारात असे बाटीचे पीठ मिळते, ते घेतले तरी चालेल. आता हे आपण एका परातीत काढून घेऊया. यामध्ये चवीनुसार मीठ घालायचे, 3 ते 4 चमचे तेल कडकडीत तापून घ्यायचे व पिठात घालायचे. 1 चमचा ओवा हातावर चोळून घालायचा, 1 चमचा जिरे घालायचे आणि चिमूटभर हळद. आता आपण हे पीठ आणि तेल छान मिक्स करून घेऊया. पूर्ण पिठाला व्यवस्थित तेल लागलं पाहिजे, त्या पद्धतीने आपण याला चोळून घ्यायचं आहे. आता यामध्ये पाणी घालून छान याला मिक्स करून घेऊया आणि पीठ मळून घेऊया. पीठ हे थोडे सैल मळायचं आहे, कारण भिजून ते घट्ट होते. आता इथे मस्त हे पीठ मळून झालं आहे, तर याला आपण जवळपास 10 ते 15 मिनटं झाकून ठेवूया रेस्ट करण्यासाठी. तोपर्यंत आपण इकडे डाळीची तयारी करून घेऊया. कुकरमध्ये अर्धी वाटी तुरीची डाळ, 2 चमचे मसूर डाळ, 2 चमचे मुगाची डाळ घालून स्वच्छ 2 वेळा धुवून घ्यायचं आहे. आणि आता यामध्ये जवळपास 1 ग्लास पाणी घालायचं आहे, थोडीशी हळद घालायची व कुकरच्या 3 शिट्ट्या होईपर्यंत छान शिजवून घ्यायची आहे. डाळ इकडे शिजत आहे तोपर्यंत आपण फोडणीची तयारी करून घेऊया. एका कढईत 2 ते 3 चमचे तेल घालायचं आहे. त्यामध्ये जिरे, मोहरी, कढीपत्ता, हिंगची छान फोडणी करून घ्यायची आहे. आता त्यामध्ये लसूण आणि आले घालायचे आहे, मिरची घालायची आहे. आता लसूण छान लाल होईपर्यंत आपण याला परतून घेऊया. लसूण छान लाल भाजला की यामध्ये घालायचा आहे कांदा, तोही छान लाल होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. कांदा भाजत आहे आणि इकडे आपली डाळ ही छान शिजली आहे, तर डाळीला आपण छान इथे हटून घेऊया. आता कांदा पण आपण छान परतून घेतला आहे. आता यामध्ये घालायचं आहे टमॅटो आणि थोडंसं मीठ. मीठ घातल्यामुळे काय होते, टमॅटो लवकर मऊ पडतात आणि टमॅटो लवकर भाजला जातो. आता यामध्ये आपण 1 चमचा धनेपूड, 1 चमचा जिरेपूड, 1 चमचा गरम मसाला आणि पाव चमचा हळद आणि 1 चमचा लाल तिखट घालायचं आहे आणि तेही छान भाजून घ्यायचं आहे. तर आता यामध्ये ही शिजलेली डाळ घालायची आहे, पाणी घालायचं आहे. छानपैकी ते आपली ही फोडणीची डाळ तयार झाली आहे. चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि 2 मिनिट छान शिजून द्यायचं. वरून अशी कोथिंबीर घालायची आणि गॅस बंद करून घ्यायचा. तर आता आपण ही बाटी इडली पात्रात उकडणार आहोत. तर त्यासाठी आपण 2 ग्लास पाणी इडली पात्रात घालायचं आहे आणि थोडंसं सॅट्रिक ॲसिड घालायचं आहे. सॅट्रिक ॲसिडमुळे काय होते, तर भांडे काळे पडत नाही. तर आता इथे इडली प्लेटांना आपण तेल लावून घेणार आहोत आणि पीठ ही छान भिजलं आहे, त्याचे गोळे तयार करून घेऊया. आता बाटीला छान लेयर्स पडावेत यासाठी एक वेगळ्या पद्धतीने आपण याला फोल्ड करत करत तेल लावत लावत याचा गोळा बनवणार आहोत. तर पोळपाटावर एक गोळा घ्यायचा आहे, त्याला छान लाटायचा आहे. आता त्याच्यावर तेल लावून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आणि फोल्ड करायचं आहे दोन्ही साईडनं. तरी ते आपण ह्याच्यावर पण तेल लावून घेणार आहोत. अजून एकदा याला फोल्ड करून घेणार आहोत आणि तेल लावून घेणार आहोत. आणि आता याला असा रोल करून घ्यायचा आहे गोलाकार ह्या पद्धतीने. अशा पद्धतीने आपण सगळे गोळे तयार करून घेणार आहोत. यामुळे काय होते, तर लेयर्स खूप छान पडतात.
तर आता हे गोळे तयार झाले आहेत, तर याला आपण उकडून घेऊया. तर जवळपास 20 ते 30 मिनिट याला छान उकडून घ्यायचं आहे. तर इथे 20 मिनटं झाले आहेत, तर आपण हे शिजले आहेत का ते पाहूया. बाटी ते छान शिजली आहे बघा. तर याला आपण आता एका ताटात काढून घेऊया. बाटी पूर्ण गार होऊन द्यायची आहे आणि ही गार झाली की जवळपास याचे 4 तुकडे करून घ्यायचे आहेत. हे बघा किती छान असे लेयर्स पडले आहेत. तळल्यावर तर हे अजून छान दिसतात. तर आता आपण याला तळून घेऊया. बाटी तेलात तळून घ्यायच्या वेळेस तेल अगदी कडकडीत गरम पाहिजे आणि मगच ह्या बाटी सोडायच्या आहेत. सुरुवातीला मोठा गॅस आणि नंतर मीडियम अशा पद्धतीने तळून घ्यायच्या आहेत. जवळपास 10 मिनिट लागतात बघा या सगळ्या बाट्या तळायला. तर तुम्ही बघू शकता काय मस्त बाटी खरपूस तळली गेली आहे. किती छान लेयर्स पडले आहेत. जर तुम्ही अशा पद्धतीने बाट्या केल्या तर तुमचे पण इतके छान लेयर्स नक्की पडतील. तर इथे डाळ आणि बाटी दोन्ही तयार झाले आहेत. मस्त कुडकुडत्या थंडीत गरमागरम खायला. मस्त अशी बाटी प्लेटमध्ये कुस्करून घ्यायची आणि त्याच्यावर गरमागरम डाळ घालायची. वरनं साजूक तुपाची धार आणि थोडंसं लिंबू पिळून खायला घ्यायचं. मस्तच लागते, एकदम भन्नाट लागते. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली, आवडली तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.